नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत माउथ मेल्टिंग ड्रायफ्रूट्स चॉकलेट्स। मुलं सहसा ड्रायफ्रूट्स खात नाहीत, पण चॉकलेट्समध्ये घातली तर नक्की खातात। चला तर मग बघूया कशी बनवायची ही माउथ मेल्टिंग ड्रायफ्रूट्स चॉकलेट्स। यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी कोको पावडर, 1 वाटी पिठी साखर पावडर शुगर, 1 वाटी मिल्क पावडर, थोडे पाणी, बटर साधारण अर्धी वाटी आणि ड्रायफ्रूट्स। मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर पण काही घेऊ शकता। आता मी हे ड्रायफ्रूट्स भाजून घेते। आपल्याला जास्त भाजायचे नाही आहेत, थोडेसे गरम होईपर्यंत भाजायचे आहेत। आता हे गरम झालेले आहेत ड्रायफ्रूट्स। आता मी हे काढून घेते आणि हे ड्रायफ्रूट्स गार झाले की आपण याची पूड करून घेऊया। आता आपण साखरेचा पाक करूया। साखरेचा पाक करायला आपण 1 वाटी साखर घेतली आहे आणि साखरेमध्ये भिजेल इतकं पाणी मी ह्याच्यामध्ये घालते। आपल्याला साधारण 2 तारी पाक करून घ्यायचा आहे। साधारण 5 मिनिटं मी साखर विरघळू देते पाण्यामध्ये। आता मला चेक करायचे की हा पाक झालाय की नाही, त्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी घेतलंय आणि त्यामध्ये मी हा पाक टाकून बघते। पाण्यामध्ये हा पाक टाकल्यानंतर तो लगेच विरघळतोय, म्हणजे आपला पाक अजून झालेला नाहीये। त्यामुळे मी परत एकदा मिक्स करून घेते। पाक होईपर्यंत आपल्याला हे चेक करायचे की झालाय की नाही। पाक झालाय हे ओळखायचे कसे, तर पाण्यात टाकल्यानंतर त्याची चिकट गोळी होते, तर अजून चिकट गोळी झालेली नाहीये। अजून थोडा वेळ आपल्याला हा पाक विरघळू द्यायचा आहे। आता मी तोपर्यंत मिक्स ड्रायफ्रूट्सची पूड करून घेते। आता आपण चेक करूया पाक झालाय की नाही। आता तुम्ही बघू शकता त्याची चिकट गोळी झालेली आहे, म्हणजे आपला 2 तारी पाक हा झालेला आहे। मिक्स ड्रायफ्रूट्सची पूड पण झालेली आहे। तर आता आपण ह्या पाकामध्ये कोको पावडर घालूया। आणि ही 1 वाटी मिल्क पावडर आहे, ही पण आपण ह्याच्यामध्ये घालतोय आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। कोको पावडर मी चाळून घेतली आहे, कारण त्याच्यामध्ये गाठी असतात, म्हणून ती चाळून घ्यायची। आता मी याच्यामध्ये बटर घालते आणि हे चांगलं मिक्स करून घेते। आता मी ड्रायफ्रूट्सची पावडर टाकते। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। गॅस बंद करून
मी हे मिक्स करून घेणार आहे। आता मी अजून थोडं बटर ह्याच्यामध्ये टाकते आहे। मिश्रण गरम असल्यामुळे बटर आपोआप मेल्ट होतं आणि जसं जसं बटर मेल्ट होईल तसं हे मिश्रण पातळ होईल। तुम्हाला जर वाटत असेल तुमचं बॅटर खूपच घट्ट आहे तर मग तुम्ही त्याच्यामध्ये लिक्विड कन्सिस्टन्सी येण्यासाठी थोडंसं दूध किंवा पाणी घालू शकता। साधारण एक पाव वाटी दूध किंवा पाणी असं घालून तुम्ही मिश्रण पातळ करू शकता। आता तुम्ही बघू शकता आपल्याला हीच कन्सिस्टन्सी हवी आहे। आपलं मिश्रण तयार झाले। आता मी चॉकलेट मोल्ड घेतलाय, त्याला मी थोडं बटर लावून घेते। तुमच्याकडे चॉकलेट मोल्ड नसेल तर तुम्ही आईस क्यूब मोल्ड सुद्धा वापरू शकता। आईस क्यूब मोल्ड जर तुम्ही यूज करत असाल तर चॉकलेटचा शेप आईस क्यूब सारखा येतो। आता मी हे बॅटर या चॉकलेट मोल्ड मध्ये घालून घेते। आता हा चॉकलेट मोल्ड बॅटर घालून झाल्यानंतर आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे। साधारण एक 3 ते 4 तास आपल्याला तो फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे, म्हणजे चॉकलेट आपले व्यवस्थित सेट होतील। आता मी 4 तासानंतर हे चॉकलेट मोल्ड काढलेले आहे। तुम्ही बघू शकता की चॉकलेट आपले व्यवस्थित सेट झाले आहेत। मी एक चॉकलेट आता काढून घेते। तर अशा पद्धतीने आपले माउथ मेल्टिंग ड्रायफ्रूट्स चॉकलेट तयार झालेत। तुम्ही पण करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचे चॉकलेट्स कसे झाले। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा।